सांगली वसकडे ते नांद्रे जाणाऱ्या मार्गावर एका भरधाव कारने विरुद्ध दिशेला भरधाव वेगात ओव्हरटेक करून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली। या अपघातात दुचाकीसवार तरुण गंभीर जखमी झाला। सदरचा अपघात सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास झाला। प्रणव तानाजी जाधव राहणार आसत तालुका कडेगाव असे जखमी तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी तानाजी अकाराम जाधव वय वर्ष 62 राहणार असद यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक विनोद केशव औंधकर राहणार सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी प्रणव जाधव हा आपल्या कुटुंबियांसह कडेगाव तालुक्यातील आसत गावामध्ये राहतो। सोमवारी सकाळी प्रणव जाधव हा कामानिमित्त त्याच्या मोटरसायकल क्रमांक MH10DS 2998 वरून सांगलीकडे येत होता। वसकडे ते नांद्रे जाणाऱ्या मार्गावर जात असताना नांद्रेजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ संशयित कार चालक विनोद औंधकर हे त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक MH10CA 5618 ही भरधाव वेगात घेऊन आले। ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेला येऊन समोरून दुचाकीवरून येणाऱ्या प्रणव याला जोराची धडक दिली आणि या अपघातात प्रणव हा गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे 50,000चे नुकसान झाले आहे। या अपघातानंतर जखमी प्रणव याला तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि या प्रकरणी तानाजी जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।